तुमच्यासोबत पण असं होतं का ऐन वेळेवरती पाहुणे घरी येतात आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही असतो? मग तुम्ही असा हा पनीर पुलाव नक्की करून बघा. ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. आधी कुकरमध्ये तेल टाकायचं, तिच्यामध्ये जगभराचे आपले खडे मसाले टाकायचे आणि मस्त असा उभा कटिंग केलेला कांदा टाकायचा आणि आलं लसूणचं पेस्ट टाकायचं. त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि वरतून आपल्या घरात ज्या काय भाज्या वगैरे असणार त्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या, मस्त फिरून घ्यायच्या आणि आपला हा मसाले सुके मसाले आहे आपले ते, तिच्यामध्ये धनिया पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला पण आहे. त्याला पण चांगलं परतून वगैरे घ्यायचं आणि स्वच्छ असे धुवून बासमती तांदूळ टाकले. त्याला मी आधीच भिजत घातले होते, मस्त भिजले ते पण. आणि याच्यामध्ये आहे ना गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. आणि तळून घेतलेला पनीर टाकला वरतून आणि तळलेला कांदा टाकला. याने आहे ना चव खूप अशी छान लागते आपल्या या पनीर पुलावला. आणि थोडंसं 1 चम्मच मी वरतून तूप टाकलं आणि त्याच्यात 3 शिट्ट्या अशा करून घेतल्या आणि मस्त असा हा आपला पनीर पुलाव तयार झाला होता. खूप छान झाला होता हा पनीर पुलाव. तुम्ही ना एकदा नक्की करून बघा आणि या आता जेवण करायला. काय मग कसं होतं ना आजचा पनीर पुलाव मला नक्की सांगा.